ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं. बेवड्यांच्या देशा 150 कोटी काय 150 एकर जमीन, 150 कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव. मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडतं. जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे. आणि व्हायरल सुद्धा आहे बघा. त्याच्यावरती आता चर्चा करण्यापेक्षा मी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक आवाहन करेन. शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत संजय राठोड यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनीच केलेले आहे. भाजपचे मंत्री, भाजपचे नेते. त्यानंतर संदीपान भुमरे 150 कोटी काय 150 एकर जमीन, 150 कोटीची जमीन ड्रायव्हरच्या नाव. मला पण त्याच्या ड्रायव्हर व्हायला आवडतं. अशा अनेक लोक मला सांगतात आम्हाला त्यांचा ड्रायव्हर करा गरिबी हटवण्यासाठी. त्यानंतर कालचे महाशय, अशा अनेक जे मंत्र्यांचे जे घोटाळे समोर आलेले आहेत त्यांची एकत्रित SIT नेमली पाहिजे. एकत्रित क्लस्टर पद्धतीने, जसे एकत्र डेव्हलपमेंट करतात ना, तसं क्लस्टर चौकशी यांची केली पाहिजे. एक मोठी न्यायालयीन चौकशी शिंदे गटाच्या मंत्र्यांची, फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांची. सध्या मी नावं दिली आहेत. 5 मंत्री आहेत इन्क्लुडिंग उदय सामंत. तर मध्यपर्वाने जे वाटण्यात वितरित करण्यात येत आहेत भरमसाठ त्याच्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी तर एका दिवसात देखील मध्यपर्वाने असं देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रभरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं. बेवड्यांच्या देशा. ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे, त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा. चौकशी करा. फडणवीसांना म्हणा चौकशी करा. एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता, आणि कशा पद्धतीने गेले. 24 तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले. 24 तासात मुंबईतून.